पाकिस्तानला हल्ला करण्यासाठी आता सागरी मार्ग सुद्धा जवळचे आहेत। त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा आहे। या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल होणार आहे, तर भिकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्डच्या बोटींमधून समुद्रात आता गस्त घालण्यात येते। बोटींची तपासणी होते। रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी। पाहूया। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 16 ठिकाणी ही मॉकड्रिल होणार आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही देखील समावेश आहे। सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा आहे। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 लँडिंग पॉईंट्स आहेत आणि या 16 लँडिंग पॉईंट्समध्ये मिरकवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणी देखील ही मॉकड्रिल होणार आहे। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यामध्ये कोस्टगार्डच्या बोटिंगकडून तसेच कस्टमच्या बोटिंगकडून गस्त जी आहे ती जे सुरू असल्याचे चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलीस यंत्रणाचे सुरक्षा यंत्रणा देखील वाढ करण्यात आलेली आहे, कारण एकंदरीत पाहिलं तर कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि हा सागरी सुरक्षाच्या दृष्टिकोनातून समुद्र किनारा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि कोकणच्या दृष्टिकोनातून ही मॉकड्रिल देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।